त्याची 10वी झाले ना, आता 10वी पास झाले दोघं जण. बर ट्विन्स आहे. तर त्यांचे ते अकॅडमी अहमदनगरमध्ये अकॅडमी लावायची त्यांना. बर तर तिकडे फी वगैरे जास्त सांगतात ते. हां हां जो बच्चू कडू माहिती आहे तुम्हाला नगरमध्ये? हो प्रहार संघटनाची. हां हां. हां तो काय बोलतो जरा बोला त्याच्यासाठी. कोणासोबत बोलू? हॅलो. हॅलो येडायकर. जय टायगर बाळा. नाव काय तुझं? ओम. पूर्ण नाव? ओम सुनील परंडे. बर बोल बाळा, काय विषय? आपला अकॅडमी आहे ना, कुठे? नगर बर अहमदनगर. हां बर तिथे पैसे जास्त सांगतात ते. कुठली अकॅडमी? कोणती म्हणजे? बच्चू कडू. बच्चू कडू. हां. अकॅडमीचं नाव आहे बच्चू कडू का? अकॅडमीचं नाव काय? प्रहार. प्रहार. अच्छा, ते प्रहार संघटनेच्याच नावानं आहे का? हां. अरे बाळा, कुठल्या अकॅडमी जॉईन करायची तुला आणि कशाची अकॅडमी आहे ती? पोलीस भरती. पोलीस भरतीची. बर. आता तुझी 10वी झाली आहे का? हां. वय किती आहे? आता 17. 17. आतापासून तयारी करतोय का तू? आवाज नाही येतो बरं. आतापासून तयारी करणार आहे का म्हणलो? हो. बर. 10वीला किती टक्के पडले तुला? मला 46. 46 आहे. बर, मग काय बनायचं तुला? पोलीस. पोलीस. तुला आवाज येत नाही का माझा? हा येतो आता. तुला काय बनायचं म्हणलो? पोलीस. पोलीस. मग काय मदत पाहिजे तुला? ते प्रहार बच्चू कडू प्रहार संघटनेच्या नावानं अकॅडमी आहे का अहमदनगरमध्ये? हो. बर, मग काय मदत पाहिजे? ते पैसे जास्त सांगतात आहे तिथे. पैसे जास्त सांगत आहे का तिथे? हो. आता जे जस्ट बोलले तुझी मम्मी होती ती का? हो. बर, मग काय मदत पाहिजे तुम्हाला? ते पैसे थोडा कमी करायचे आहे. किती वर्षाला किती सांगायला तिने? वर्षाला किती? तुझ्या मम्मीला फोन दे. तुला काय बोलता येईना, मम्मीला फोन दे. हॅलो. हा बोला, काय नेमकं मदत काय पाहिजे तुम्हाला आणि काय ते सांगा. मदत म्हणजे कारण ट्विन्स आहे दोघं जण. ट्विन्स आहे का? बर. दोघांना किती टक्के पडले तर? एकाला 46 आणि एकाला 44. बर, दोघांना पण पोलीस भरतीची आवड आहे का? हो. कारण इकडे आहे ना, इकडे एरिया जरा चांगला नाही मुंबईमध्ये. तुम्ही कुठून बोलताय तर? मुंबईवरून बोलते मी, कुलाबा एरियामधून. अच्छा, बर बर. काय करता तुम्ही? मी इकडे हाऊसकीपिंगचं काम करते, एकटीच कमवते. बर. आणि मिस्टर ताई? ते ड्रायव्हर आहे, पण ते दारू पितात, काही जास्त काम नाही करत. बर बर. छान छान. तुमचा असा विचार आहे की मुलांना भरती करावं. बर. हो, म्हणजे कारण इथून वातावरणामध्ये जरा बाहेर गेलं तर त्यांचं ते पण चांगले राहतील आणि काहीतरी जॉब इकडं, कारण इकडं काही कॉलेज पण व्यवस्थित करणार नाही. बर 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 बर. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय असा विचार आहे का पोलीस भरतीचा? पोलीस भरती म्हणजे काहीतरी तिथे गेल्याच्या नंतर कशात तरी ते लोक जॉईन करून. बर बर बर. मग तुम्ही कॉन्टॅक्ट केलो, चौकशी केलो तिथे? हा, त्यांनी बोलवलंय मला. 11वी-12वी कॉलेज करून ते लोक बोलले आम्ही 2 वर्ष ट्रेनिंग वगैरे घेणार. तिथं सर्व ते लोकच करणार, फॉर्म वगैरे भरून. तर 1,20,000 रुपये त्याचे आणि 4,000 4,000-4,500 जेवणाचे असे बोलत होते. 1,20,000 रुपये एकाचे. एकाचे वर्षाचे? 2 वर्षाचे बोलले. 2 वर्षाचे 1,20,000 का? 20,000. त्यामध्ये सगळं किट विट आणि त्यांचं जेवण बिवण सगळं? नाही, जेवणाचे आणि राहण्याचे आणि मेसचे ते 4,000 वेगळे. वेगळे महिन्याला द्यावं लागेल? हो. मग तुम्ही काय म्हणताय मग? माझं म्हणणं काय म्हणजे थोडेफार तरी कमी करायला पाहिजे ना. बरं. आपल्या परिस्थितीनुसार. बरं. ठीक आहे. नंबर अकॅडमीचा? नंबर आहे माझ्याकडं. द्या ताई. त्या सरांचं नाव काय? बच्चू कडू आहे त्यांचं नाव. नाही, सरांचं नाव तिथल्या सरांचं नाव नाही माहिती मला. तर त्यांचा एकच नंबर आहे, ते व्हॉट्सअपला पण आहे त्यांचा, प्रहार अकॅडमीचा ठीक एकच नंबर आहे. आहे. ओके. नंबर सांगा, मी सगळं माहिती काढून घेतो, तुमच्या समोरच बोलतो मी. दादा याच्यावर नंबर काय व्हॉट्सअपवर? सांगा ताई नंबर. एक मिनिट. अकॅडमी वगैरे तुम्ही कुठं सोशल मीडियावर पाहिलं होतं त्यांचं का? हां, तिकडे माझी म्हणजे चुलत भाऊ पण जाऊन आला तिथे. तर ते बोलले मुलांना घेऊन या. मी आता फोनवरती व्हॉट्सअप केलं, कारण आता त्यांना गावी घेऊन 10वी झाले ना, तर त्यांना घेऊन जायला लागेल ना आता.
11वीचं ॲडमिशन आणि ते म्हणजे 10वीपासून 11वीपासून टाकलं तर जरा बरं पडेल ना. बरं बरं छान 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 छान. बरं. एक मिनिट मी तुम्हाला नंबर सांगते. हो ते सांगा. थांब ना. हॅलो. एक मिनिट हा. हां सांग बघा. 77 777 22 22 025 05 025 025 141 141. 1. ठीक आहे चालू राहू द्या मी त्यांना फोन कॉन्टॅक्ट करतो. हो. हॅलो. 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 हां बोला. हां मॅडम हे कुठल्या अकॅडमीचा नंबर आहे? प्रहार करिअर अकॅडमी अहमदनगर. प्रहार करिअर अकॅडमी अहमदनगर. अच्छा हो. अच्छा. मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे. हां बोला. हां तिथले इन्चार्ज कोण तुमच्या अकॅडमीचं? विनोद सिंग परदेशी. बरं सरांचा नंबर भेटेल मला? हो घ्या ना. हां सांगा मॅडम. 7057 एक मिनटं 7057 444 444 888. 888. फोन उचलतील ना? हो उचलतील लगेच. बरं ठीक आहे धन्यवाद. हो का. हॅलो. हां हॅलो. सर नमस्कार. सर नमस्कार बोला. सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून. मी तुळजापूर तालुक्यामधून बोलतोय आणि टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि टायगर ग्रुप सोशल मीडियाचं काम करतोय पूर्ण भारतभर सामाजिक. बोला बोला ना. एक व्यक्ती येते लेडीज आणि त्यांचे ट्विन्स 2 मुलं येते मुंबईमधून मला फोन केली आता कॉन्फरन्स कॉलवरती तिने बर आपल्या अकॅडमीच्या बद्दल ते माहिती घेतली सोशल मीडियावरती. बर बर. हां आपल्या अकॅडमीची कशी सुविधा सर थोडं सांगू शकता तुम्ही? सर माझा परिचय सांगतो. मी स्वतः माजी सैनिक आहे ओके. आणि प्रहार संघटना माहिती तुम्हाला? हो हो सर. मी स्वतः नगर जिल्हा अध्यक्ष आहे छान छान सर. आणि माजी सैनिक संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ओके छान सर. आपल्याकडे सर 10वी नंतरच्या मुलांना आपण तयारी करतो. बरं बरं बरं. 11वी 12वी कॉलेज आपली स्वतःची आहे लोकनायक बच्चूभाऊ कडू ज्युनियर कॉलेज. ओके ओके. या ठिकाणी 10वी पास झालेल्या मुलांना 11वी 12वी जो कालावधी असतो हा कॉलेजमध्ये काय असतं माहितीये का? वाईट वागणूक दुसऱ्या मित्रांच्या माध्यमातून मिळण्याची जास्त चान्स असते. बरं बरं. कारण मोबाईलचं फार दुविधा म्हणजे वाईट परिस्थिती चालली मोबाईलच्या पुढं. राईट राईट. मुलं यांना जर एक असते 10वी तो टिकल्यानंतर मुलांना काय असतं खराब संगत लागू शकते. संगत खूप राईट. जर संगत पण जर चुकीची लागली तर हा मुलगा पुढं 12वी नंतर कुठलाच राहत नाही. बरोबर. म्हणून त्याच्यासाठी मुलांना काय करतो सर आपण 11वी 12वी आपल्याच कॉलेजमध्ये शिकवतो आणि हे 11वी 12वी करत असताना महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या काही नोकऱ्या आहेत थोडक्यात तुम्हाला सांगतो. आर्मी बरं का, पोलीस, एअरफोर्स, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे पोलीस, फॉरेस्ट विभाग, आरोग्य विभाग, स्पर्धा परीक्षा असे खूप काही खाते डिपार्टमेंट आहेत आणि याला 10वी पास आणि 12वी पास लागतं. बरोबर. मग हे आपण काय करतो हे 2 वर्ष मुलांना एंगेज करतो. या 2 वर्षामध्ये आपला मुलगा जो आहे तो 100% 11वी 12वी करत असताना कुठं भरकटत जाऊ नये याच्यासाठी यांचे दोघे कॉलेजचे क्लास चालतात आणि या फॅकल्टीचे क्लास चालतात. आपल्याकडे ग्राउंडची पण प्रॉपर तयारी केली जाते. ग्राउंडची पण प्रॉपर तयारी केली जाते. ठीक आहे. आपण नोकरीची 100% हमी दिली जाते. बरोबर आहे का नाही? छान सर. आणि आपण आपलं ब्रीद वाक्य सर आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो. बरोबर. मुलांमध्ये
योग्य पण ते डिझाईन आकार द्यायचं आमचं काम आहे. दुसरा अजून महत्वाचा विषय सर, आपली ते फीस आहे 1,20,000 आहे. हम्म. 2 वर्षाची आणि महिन्याला 4,500 रुपये हॉस्टेल वेगळी घेतो आपण. बर. आणि सोबतच आपलं जे पॉम्पलेट आहे, आपला जो कॅलेंडर आहे त्याच्यावर सरळ लिहिलेलं आहे, नोकरी नाही तर फी नाही. बरं का? होतंय का सर, कष्टाचे पैसे भरतायत, कामाचे पैसे भरतायत, त्याचे 100% आम्ही यशस्वी करून द्यायची जबाबदारी घेतो सर. 2 वर्षाचे 1,20,000 फीस सर. सर. बर. आणि नोकरी जर नाही लागली तर आम्ही लिहिलेलं आहे, आम्ही पैसे पण घेणार नाही. अच्छा, वा. त्याची वेळच पण येत नाही सर द्यायची, कारण 2 वर्षामध्ये काय आहे, आम्ही मुलाला प्रॉपर घडवून लागतो. छान. विद्यार्थी जो असतो तो स्वतः इंटरेस्टेड असावा. राईट. आणि तो म्हणजे त्याला जर आवड असली तर तो कोणताही डिपार्टमेंट मध्ये पॉझिटिव्हली अभ्यास करणार, फिजिकली करणार, जाऊन 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर गोळा फेकणे, लॉंग जम्प असतो, या सगळ्या ऍक्टिव्हिटी सर आम्ही करून घेतो. आठवड्याला यांचे पेपर घेतो, 15 दिवसाला यांचा फिजिकल टेस्ट घेतो, यांची हाईट, वेट, चेस्ट, एज्युकेशनची पात्रतेच्या हिशोबाने बर. जो जिथं बसतो आणि त्याची कॅटेगरी जात त्याच्या पद्धतीने त्याला आम्ही स्वतः फॉर्म भरतो, जेणेकरून पालकांना काही गोष्टीची माहिती नसते, कारण त्यांचं फील्ड नसतो. हा पालक काबाड कष्ट करतात आणि मुलाला काय शिकवायचे ते त्यांना कन्फ्युज मध्ये असतात. म्हणून आम्ही सर हे सगळे गोष्टी सगळं रेडीमेड करून घेतो सर. अशा पद्धतीने शेड्यूल आहे. बर. आणि ते 1,20,000 म्हणताय सर, त्यामध्ये राहणं, खाणं, पिणं सगळं त्यामध्ये ना? नाही सर, ती शैक्षणिक फीस आहे आणि आठवड्याला महिन्याला जसं सांगतात, महिन्याला 4,500 रुपये आम्ही हे वेगळे घेतो सर 30 दिवसाचे. त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि रूम, बेड, गादी, पाणी, लाईट, फॅन, हे सगळ्या, फिल्टरचं पाणी, आंघोळीला पाणी, हे सगळं 4,500 प्रति मंथ घेतो सर आपण. बरं. आणि 1,20,000 2 वर्षाची फी आहे का तुमची ती? हो सर. बरं, ठीक आहे सर. आणि 1 मिनिट. हॅलो ताई. हॅलो. हा, बोला. ऐकताय का तुम्ही? हो. हां, ते अकॅडमीचे स्वतः मालकच बोलतायत. हां, मालक डायरेक्टरच बोलतायत तिथे. येऊन गेले का ते? नाही सर, फक्त सोशल मीडियावरती पाहिलेली ती. आणि मी YouTube, फेसबुकवरती कॉल करतो सर, काम करतो सामाजिक. रोजचे माझ्याकडे 250-300 कॉल असतात, जे माझ्याकडून माझ्या पर्यायानं जे मदत होईल ते लोकांना करत असतो. यांचं असं कन्फ्यूज होतं की हे थोडंसं फायनान्शियल लोक नाहीत, म्हणजे कमतरता आहे त्यांची, नवरा थोडंसं ड्रिंक वगैरे करतो. आणि तुमचे जे सोशल मीडियावरती पाहिलेच व्हिडिओ ते, दोन्ही मुलं ट्विन्स आहेत ती, आणि आता जस्ट 10वी पास आलेली मुलं आहेत ती, आणि तुमच्या अकॅडमीला तिने सहभाग करणार सर. त्यांना काय करूया सर, आपण त्यांना एक्सेस पाठवून द्या. हां सर. आणि वाटतं ते नगरला पोहोचले का मला फोन करायची, मी गाडी हो, तुमचा नंबर देतो सर. त्यांचं म्हणणं असं आहे की थोडंसं फी मध्ये त्यांना कम करा. आपलं थोडंसं आपलं काम असतो, लोकांना सहकार्य काम, आवर्जून काम करा सर त्यांचं फी जरा नक्की. आणि तुमचा नंबर द्या. हो सर. बरं का, त्यांच्याजवळ तुमचं नाव घ्यायला सांगा आल्यावर, कारण इथं काय रोज 50 ऍडमिशन होतात. राईट. जागा फुल होत आलेली आहे आता. अच्छा. हां. हो. तर त्यांना तुमचं नाव घ्यायला सांगा, मग मी बोलतो त्यांना. बरं, चालेल. ताई तुम्ही जाता का? हॅलो. हो. हा, तुम्ही जावा बिंदास, सर तुम्हाला मदत करतील. ठीक आहे. मी 3-4 तारीखला मी तिथं जाते. ठीक आहे, ओके. ते काय मदत लागल्यास फोन करा, तुम्हाला मदत करेन आणखी. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. ओके, चालेल सर, धन्यवाद. चालेल. ओके. हॅलो. हां बाळा, काही कन्फ्यूज होऊ नका, जावा बिंदास. ते सरांचा नंबर तुम्हाला देऊ का? नंबर हो, पाठवा. घ्या नंबर. माझं नाव सांगा, सचिन भाया पवार, टायगर ग्रुप म्हणून. त्यांनी पाठवून दिले म्हणते ते तुम्हाला मदत करते तिथे. 7057 बाळा, घेतला का नंबर? 7057 ना? हां, 444 4 888. हो, त्या अकॅडमीचे डायरेक्टर इथे. हो. हां, तुझ्या मम्मीला ते. हॅलो. हां ताई, जावा बिंदास, तुम्हाला मदत करतील ते सर. आणि एकदा तुम्ही पहिले जाऊन तिथे चौकशी करा, तुम्हाला दाखवतील ते स्वतः. तुम्हाला गाडी पाठवून देते तुम्हाला तिथे. सुविधा खूप भारी आहेत, आणखीन त्यांचं खूप मार्गदर्शन खूप भारी दिसतोय. तुम्ही अकॅडमी ती कुठं सोशल मीडियावरती पाहिले का तुम्ही?
नाही मी म्हणजे अजून जे आर्मी लोक आम्ही नगरमधलेच आहे ना, अहमदनगरमधले तालुका अच्छा अच्छा बर बर असं आहे का? हो तिकडे चुलत भाऊन ते जाऊन आलेले ते. बर आणि इकडे मी जरा भरपूर जणांना विचारलं त्या साईडच्या भागातल्या लोकांना, तर ते बोलले चांगले बच्चू कडू म्हणजे चांगला माणूस आहे. बर 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 मग मी आता स्वतः मुलांना घेऊन जाते आणि हो. फी वगैरे कमी केली तर म्हणजे चांगलंच आहे, कारण मुलांचं भविष्यासाठी तर चांगलंच आहे. कारण इकडे ठेवून त्यांचे पप्पा पण त्यांना शिकून देत नाही, काही नाही. 10वी नक्कीच नक्कीच ताई तुमचं तुम्ही धडपड करते तुमचं ते सक्सेस होणार, तुमच्या मुलांची सक्सेस होणार. आणि घाबरू नका, तुम्ही जावा बिंदास. 1000% तुम्हाला पैसे तुम्हाला कम करतील तिथे. हं? ठीक आहे, तुमचं धन्यवाद. करेन मी तुम्हाला फोन तिथे केला, ओके ओके करा बिंदास. काय अडचण आल्यावर बिंदास करा, मदत होईल तुम्हाला. ठीक आहे. हो. ओके ओके.